आता आम्ही चाललो आहोत काजू भाजायला. वावळीमध्ये. काय कशामध्ये रे? वावलीत. आता आम्ही चाललो आहोत काजू भाजायला वावलीत. वावली म्हणजे इथे शेती करतात ते. हा, हे काय करतात पोरं? क्रिकेट. होय, क्रिकेट खेळत आहेत. आपण कुठे जाणार आहोत? कुठे जाई? कुठे आहे? हा, फोन करतोय. कुठे आहेत? अरे आलेत की नाही नक्की? कुठे आहेत मग? ह्यांना विचार ना, पोरांना. मस्त हवा आलेली आहे. सगळी केसाची पाठी जातात कारण इथे सगळं मोकळं आहे, त्याच्यामुळे हवा खूप छान लागते इथे. आता इथेच आम्हाला काजू भाजायचे आहेत. आई येत आहेत काजू घेऊन. काजू पण आणि काय करण्यासाठी? ते भाजण्यासाठी पण. काजू भाजायचे. काय गवत आणलंय काय ते? काहीतरी घेऊन येतात. काय द्यायचं आपल्याला? हा बघा, हा मला बघून आला इकडे. आई हे पोरं खेळतात इथे क्रिकेट. मजा आहे पोरांची. आली बघ संतोष. पोरांची मजा असते ना सुट्ट्या असल्या की. मे महिना आला का तो आपलाच घरचा कुत्रा आहे. तो तर बिलकुलच ओरडत नाही कोणावरती पण. ओरडतो का बाहेरच्या लोकांवरती? पहिल्यांदा केसर जेव्हा इथे बाथरूम्स नव्हते ना, इकडे यायचं. जेव्हा बाथरूम नव्हते तेव्हा सगळे इथे यायचे 2 नंबर करायला. तुला तर माहितीच नाही ते ना. केसरला तर माहितीच नाही. आता कोण नाही येत. आता कोणही इथे येत नाही 2 नंबर करायला. सजो हात दे जरा. इथे भाजतायत. कुठं पुढे जातोय आणखी? क्रिकेट खेळतात पोरं. कुठे पुढे अजून? हे पण समोरच आलो आपण. कुठे पण लांब गेलं तरी ते क्रिकेटवाल्यांचे बॉल येऊ शकतात इथपर्यंत तरी येतो. कारण आता सगळीकडे बाथरूम झालेले आहेत. सगळ्यांच्या घरी अलाउडच नाही ना आता कोणाला असं बाहेर. आता कोण नाही. त्या बाथरूमला होते आपल्या मळ्यात यायचं. पहिल्यांदा गावाला मोस्टली आम्ही पण बसलो. पहिल्यांदा कुठे गावामध्ये बाथरूम होते? म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा नव्हते. जसे जसे आम्ही थोडे थोडे मोठे व्हायला लागलो तसे तसे आमच्या बाबांच्या गावी पण झाले होते बाथरूम. मग नंतर तिथेच जायचं. पण एकदम लहान होतो तेव्हा जायचो जंगलामध्ये. ते आई जायचे माहिती ना, ते जंगल आहे ते वरती, तिकडे जायचो. बहिणींना घ्यायचं सोबत आणि जायचं. छोटं लागते ना, पकड जरा दगडी आणतो, जरा तिच्यावर ठेवा लागेल. काय आणतोय? सूर्योदय काय छान दिसतंय बो या झाडामधून असं. आणि काय दगडी पण आणले त्यांनी. ते काय पत्रा ठेवायला? अच्छा. घेतला गेला. भाजलेले काजू मेहनत असते. भाजलेल्या काजूमध्ये पण मेहनत भरपूर असते. पण ते टेस्ट चांगली लागते. भारी टेस्ट लागते. भारी म्हणजे असे काजू आपले ते नॉर्मल आपण रोज खातो त्याच्यापेक्षाही हे टेस्टी असतात. मला तर खूप आवडतात. मी तर किती वर्ष खाल्ले नाहीत भाजलेले काजू. तू खाल्ले का ग भाजलेले काजू? होय का? भाजलेले काजू खाते तू? काय बोलते, तू पण नाही खाल्ले? साधेवाले आपण जे खातो ते ना मार्केट? साधेवालेच खाता ना तुम्ही?
आज तू भाजलेले वाले खा. कर काय खाल्ला फुला काय ते गर घरी नाही खाल्ली ने नाही कर का ग? मी नाही काय तो अगं तू फक्त डाळ भात भाजीच खाते फक्त, बाकी काही नाही खात. पिठलं भात खाते आणि डाळ भात खाते. अरे वा वा, किती छान खाते का तू, खरंच छान खाते. आमच्या हिला पण जरा शिकव खायला. आमच्या हिला फक्त डाळ भातच आवडते, बाकी काय नाही. भाज्या बिज्या तिखट लागतात तिला. तू तिखट वगैरे सगळं खाते ना, है ना? मग म्हणून तू स्ट्रॉंग आहे बघ. तुला लागलं तरी तुला काय नाही त्रास. चालू करायला लागेल. आज तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे लाईव्ह काय ते? काजू भाजणे, हा चुलीवरचे काजू भाजणे. आई भाजते. आणि भारी टेस्टी, म्हणजे असे काजू मिळणं म्हणजे खूपच नशीब म्हणावं लागेल मी तर म्हणे. कारण हल्ली असे काजू कोण करत नाही. सगळेजण आपले काजू आले दिले तिकडे कंपनीमध्ये काजू हे करायला, है ना आई? हल्ली कोणच नाही भाजत असे ना, खूप क्वचित. काय 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 आणलंय बघा. ते ह्याची पॅकेट पण आणलीत कुरकुरेंची वगैरे, पण ती पण भाजायला. लाकडा जळशी हा गवत लांब हो ग बाई, लांब हो. चला लांब व्हा जरा. ए बाबा तुझं काय आहे? तिकडे घरी नाही एवढा हे करत. हा इकडे ये ग बाई तू इथे. तो काय नाही. घरी नाही एवढं फिरत वाटत ना, इकडे तर खूपच फिरतोय. सवय झाली ना ते आपलीच वाटतात ना, म्हणून तो पाठी. हा तुझं शांत आहे. तो काय करत नाही. घरी तर खूपच शांत असतो, पण एकदमच इकडे तरी जरा असं हे वाटतंय ना. कोणतरी असे उमागला की धावत जायचो. हा. आणि हे सगळं इथे जंगल आहे. इथे संतोष काय मध्ये रस्ता बिस्ता असेल त्या जंगलाच्या? इकडे काय नाही, रस्ता नाही इकडे. इथे मध्ये बिलकुल नाही काय काय रस्ता नाही, वगैरे. पहिला आम्ही कोणात जायचो, इथून चालत जायचं डोंगर हा. चढून. आणखी याच्यावरती एक डोंगर आहे, हा हा त्याच्यानंतर तिकडे जायचं चालत. अच्छा, इथे कोणी लावले की नाही झाडं बिडं? इकडे तिकडे त्या साईडला आहे. इकडे कोणाची जागा आहे? आपलं नाही, यांचे गावातल्यांचे आहे. अच्छा, जातात की नाही? हे सर्व आपल्या गावातल्या लोकांचेच आहे. ह्या सगळं भौतिक ह्या गुरुवंताचे गाव का पण इथे काय आंब्यांची झाडं, काजूची झाडं वगैरे आहेत? येतात ना वरती. गुरुवंती इथं पण नाही, तिकडे तू गेलोस किती वेळा कुठे? इथं वर. हा तिकडे एक दोनदा गेली आधी, ते पण आपण लग्न झालेलं तेव्हा. सगळं नंतर तर किती वर्ष नाही गेले. आणि तिकडे आहे कालमी चालू आहे. होय काय? हा, ते सर्व तिकडे आहे. अच्छा, आपले तिकडे इकडे लोक. तो आता भाजूचं काम तू केलं नाही तर माझं खोकलं चाललं. बापरे. येतं तुला भास सत्तर? हा, ते काय तव्यावर ठेवायचे ना, तेव्हा ते पेट घेतला ना किती हे करायचं पचायचं. बाहेर काढायचे. केसराच बघणार आहे काजू कसे भाजतात, है ना? बाकी सगळे ते आपले कंपनीमध्ये दिले का ते पॅकेट बनवून देतात. ते काजू आणि हे काजू टेस्टच वेगळे. पहिल्यांदा त्या आई करायच्या, ते हिरवे काजू काढून सुकवायच्या ना, ते तुम्ही आता करतच नाही. काय लागायचे ते पण भारी, ते असे उन्हात सुकवायचे ना संतोष, ते पण मस्त लागायचे. ते नंतर भाजी काय नंतर आपल्याला भाजी पाहिजे असेल तर भाजी पण करून खाऊ शकतो, आणि असेच पण खाल्ले तरी काय मस्त लागायचे संतोष ते ना. कारण ते मला वाटतं 2-4 तास उन्हात चांगले हे करायचे ना, ते ऊन लावून चांगलं सुकवायचे त्याला. हा, नुसतं सोलून खायला मस्त लागायचे ते पण. म्हणजे हे आपण जे सालीचे आपण आणतो आता कंपनीमधून, ते सोलून खाणं आणि ते वाले हे ना संतोष, ते वाले काजू सोलून खाणं जे उन्हात सुकवलेले, ते भारीच टेस्ट लागायची त्याची. ते आता कोण करत नाही तेवढी मेहनत. मी म्हटलं यावेळेस मला संतोष खायचे भाजलेले काजू, त्याच्यामुळे संतोषने म्हणाला ठीक आहे, आहेत काजू ते आपण भाजूया. काय काजू खायला एकदम खाली टाकू नको. हे बघ होईल हे काजू. हे बघा हे बिया, हे आता याने तव्यात किंवा असा पत्रा घेतात है ना. पहिला पत्रा घ्यायचे. आता संतोष हा तवा आहे म्हणून तवा आणलेला आहे. खय टाकताय लाकडी. हे थोडे थोडेच भाजायला लागणार आहे आपल्याला. हा मग अच्छा, लांब होत. बघा
टाइम पण भरपूर लागतं हे करायला. आणि या साईडला आहे, हवा इकडे आहे ना. उडणार नाही ना संतोष हे काजू बिया? असं उडत नाही, त्या बाजूला बसलं तर चीक उडला. अच्छा चीक उडतो का? हा याचे पेट घेतो ना तेव्हा. हा हा मग तुझा आंबा आता बघ पेटेल बघ ते एकदा हे गरम झाले ना. किती लांबपर्यंत उडतो? काय नाही इथपर्यंत एवढा लागत काय. अच्छा तू लांब राहा मग. आम्ही लय पहिले शिवरात्रीनं यायचं ना लावणी लावून, संध्याकाळी आले काय असं भाजायचं आटला आणि ते असं. हा आटला पण भारी लागतात असे भाजून ना. किती टेस्टी लागतात ते पण, गोड 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 लागतात. भाजून म्हणजे असं आपण ते उकळतो. नाही, भाजीपेक्षा भाजून चांगलं लागतं. हा मस्त लागतात ते पण. काय आटला आटला तसे छान लागतात खरं तर. आपण ते उकळून खातो ना, काय म्हणतात त्याला, ते एवढं नाही आपण त्याच्यापेक्षाही भाजलेले मस्त लागतात. तर ते तर एकदम गोडच लागतात खरं तर. भाजून. हा मस्त लागतात ते. आता घेऊन जा काढून ठेवतो ते. हा. काही दिवस ठेवू नको म्हणजे किती तेच तर लगेच खायला पाहिजे ते. तेव्हा आता पेट घेतो ना. फणस उद्या भेटतील ना? आता काय माहिती. तो काळ आज बोलला आणते. बोललाय ना आज. ए सावकाश खेळा, सावकाश खेळा, सावकाश. हा ते सावकाश बॉल लागला नाही पाहिजे इकडे. पवन ऐकतायत खेळण्यामध्ये मग्न. ह्याला काय मळे म्हणतात ना संतोष, हे जे आहे सगळे ते? भाताचे मळे आहेत. हा भाताचे मळे. हे आता तुम्हाला असे दिसत आहेत, पण आता पाऊस आला हा सर्व का सगळीकडून हिरवं हिरवं गार असणार इथे. सगळे भाताची शेती, भाताची शेती जास्त करून करतात ना. कुळीत भात, कोळी तिकडे नाही. कोळी नाही, पावसाळ्यात मग फक्त भातच. मले शेती नाही इकडे वर कसं. हा ही वर कसं मले शेती असतं ना मले तिकडे करतो. नाही पण इथे फक्त हेच करतात ना, पावसाळ्यात भातच. होतो बा. हा हा आणि थंडीमध्ये ते कुळीत वगैरे लावतात ना. ते उन्हाळ्यात हे बघ, ते पेट घेतलेली. आता वरती पण येतील. वरती पण लागेल ना आग. सगळं ना फुसफुस होतील बघ आता. हा. आणलेली बघ. चला लांब व्हा. जास्त एवढं हे नाही करत. ठीक असतं ना याच्यात. हा तो सगळा निघतो ना. 2 दिवस तरी सापडले टाकते लावून. हा हा 2 दिवस काय गरम करायला ठेवलेले उन्हामध्ये. हा मग पटकन हा हा. पटकन किती जास्त आता व्हिडिओ मध्ये आई वगैरे बघेल ना की बाबा हे भाजलेले काजू पण ह्या लोकांनी आणले आहेत, तर म्हणेल आम्हाला दिले नाही म्हणून भाजलेले काजू. संतोष तुझी सासू बोलेल आम्हाला भाजलेले काजू नाही आणलेत म्हणून. बाबा अरे अरे रे लांब राहतो, लांब लांब राहा. ए बाबू तू लांब राहा का? संतोष नक्की एवढ्या लांब नाही ना येणार? आम्ही जेवढ्या लांब आहेत तेवढ्या. एवढं लांब नाही. हा किती जास्त बसू जास्त नको बसू. जास्त नको भाजू, म्हणजे ते भाजायचं त्याला माहिती आहे कसं भाजतात ते. ए बाबा हे असे सगळे होऊन मग ते थंड होणार तेव्हा काढणार ना, हा. वरची आग थंड होणार तेव्हा. होय. हा म्हणजे ते भाजले गेले चांगले असं. हा काढायचे ना ते खाली करावंच लागते. अच्छा अच्छा ते भाजत राहतील असं. अच्छा जास्त पण ते भाजले नाही पाहिजे ना. काय ठेवलं होतं का? अरे ग चल चल. ती चिंदी काय आणली होती आपण हा घेऊन आलेले. हा हे घेऊन आलेले. हा. वनवा लागतो ना, हे असे असतं दोषी. हा जंगलात जरा पेटलं की हे तर पेटत जातो ते. हा बरोबर. अच्छा घाबरते ना मी. पक्ष्यांचे आवाज पण येत आहेत.
पाहिजे. आता दुसरी बॅच टाकलेली आहे तव्यामध्ये भाजायला. तसे लगेचच होतात ना, 5 ते 10 मिनिटाच्या आतच. एकदा तापले ना हा, मग नंतर ते आतमध्ये शिजत राहते का असं गरम असलेली बी? की लगेच भाजते मध्ये हा. तर आता हे लगेच काढायचे की नंतर काढलं तरी चालतात? थंड झाल्यावर. थंड झाल्यावर काढलं तरी चालतात ना? काढायचं नाही तर पुन्हा लय भाजलं तर ते मग ते जास्त भाजल्यावर करपतात. हम्म. चष्मा काढ बाबा, नाही चष्मा. चष्मा नाही घातला त्याला दिसणार नाही. याव का सांग. जा हिला घे रे संतोष काजू भाजायला. जा जा इथं आवाज आले जा 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 जरा सोबत जा त्याच्या. राहू दे. म्हणजे असंच व्हिडिओ मध्ये आपण दाखवूया तू पण काजू भाजायला गेली असं. हो. जा जा जा. संतोषला मॅच दिसली का संतोष तिकडे लक्ष. हा संतोष थांब. हा काय म्हणतो? काही सुट्टी असेल आणि रानात गेलो नसेल, बाबाने बोलवलेला हा. नाही गेलो तर संध्याकाळी मार खायला लागायचा. मग आम्ही इकडे लावाजीच असायचो. हा मग इकडे येऊन आई बोमट असायची घरी. चला घरी चला घरी. बापूस मग झोडायचं आम्हाला. हा लय तो लय मजा यायची. तो काम होती ना, शेती करायची. नाही काम केलं ना. हा आपण सोबत घ्यायला पाहिजे. अच्छा. पण मी नाही गेलो तर मी संध्याची घरची कामं करायची ना. सर्व करायचं. संतोषला पहिल्यापासूनच आवड आहे घरच्या कामांची. पाणी बिनी सर्व भरून ठेवायचं नाही का. हा ते तुझं हे आहे पहिल्यापासून ना. तेव्हा पर्यावरतून आणायला लागायचं पाणी. बाबा वर लाव का. काजू भाजणं चाललेलं आहे आणि पावसाचं वातावरण पण थोडंसं झालंय. आमचं तेवढं काम होईपर्यंत पाऊस पडू दे नको म्हणजे झालं तर लांब. हो हो हो. बापरे आवाज ऐकून मी घाबरून इकडे. एवढं पटापट हे सगळं करावं लागतं. जास्त झाले मग जास्त या तुम्ही पण काजू खायला. भाजलेले काजू खायला या. भाजलेल्या काजूंची टेस्ट कुठेच मिळणार नाही. म्हणजे जी भाजलेल्या काजूची जी टेस्ट लागते ना ती तुम्हाला बाकीचे जे काजू असतात त्या काजूंमध्ये नाही भेटणार. भारी टेस्ट एकदम. काजू भाजल्यानंतर काय सुंदर वास येतोय ना, सुगंध येतोय काजूचा भाजल्याचा. येतोय की नाही तुला केसर? सुगंध भारी येतोय ना एकदम सुगंध आहे ना ग. तू माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार. हे मामींच्या मुलाची मुलगी आहे ना, म्हणजे तू काका झाला हिचा बरोबर. तुझे ते काका आहे संतोष काका काय. हा आता माझं नाव काय म्हटलं मी विसरली तू. वैशाली. वैशाली आणि संतोष काका. मग वैशाली आणि संतोष. अगं वैशाली आणि संतोष तू युट्यूब चॅनलवर टाकलंस ना का माझं चॅनल तुला भेटणार आणि त्याच्यावरती मग माझे व्हिडिओ बघ. तू बघशील ना नक्की? आठवणीने सांगशील ना मम्मीला? आता हे काजू सगळे भरतायत म्हणजे घरी खायला आराम. म्हणजे मग ते घरी जाऊन मग त्यांना त्याच्यातून बिया काढणार आणि आरामात खाणार अख्ख्या काजूमधून. हा आरामात खाणार नाही. हा गर काढणार, काजूचे गर आणि आरामात काढणार आणि मग आपण मुंबईला जाऊन खायचे ते. आणि मी आरामात खाणार. हो हो. विमानाचा आवाज येतोय पण कुठून येतोय ते अजून समजत नाहीये. ढगाच्या वरती. अच्छा ढगाच्या वरतून आहे. हा त्याच्यामुळे फक्त त्याचा आवाज येतोय आम्हाला. पण आवाज खूप मोठा येतोय ना याचा. आवाज खूप मोठा आहे संतोष.
तुम्हाला पण आवाज येत असेल व्हिडिओमध्ये विमानाचा. आता काम झालेलं आहे काजू भाजण्याचं. आणि आता ते जी आग हे केली होती, लावली होती, ती आता पूर्णतः विझवून मगच आम्ही घरी जाऊ. बरोबर आहे संतोष? येईल नंतर पाणी वाटायला. पाणी ओतायला लागेल ना थोडं आणून. तोपर्यंत हे होऊन जातं ते. हां थोडं होणार आहे पण वाटायचं. हां बरोबर आहे. पोरं बिरं इकडं आली तर पाय बी द्यायचे. बरोबर. आता आमचे काजू भाजून झालेले आहेत आणि आम्ही घरी जातो आहोत. तर तुम्हाला कसा वाटला काजू भाजणीचा व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल म्हणून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय.